देव ही सगळं बुळवून आलो बघा. सगळा कार्यक्रम उरकून घेतला आणि मेवण्यासाठी पाहुण्यासाठी बघा कार्यक्रम केलाय. कोंबड्याचा देशी कोंबड्याचा कार्यक्रम आहे. आता रगील झार बनवायचा आहे. तुम्ही माणसाल त्याच्या आईला देवदेव बिन करतोय, मटणं बिन खातोय. देवदेव आता झालं. आता हे सगळं कार्यक्रम करून घेतला. करायच्या आधी सगळं निर्मळ स्वच्छ बिच्छ सगळं केलं. आता ते करायच्या आधी सगळं देव वाट लावलं. बरोबर आहे नाही. सकाळ जर तिथं बसवले काका देवाला जायचं. हा पाहुण्याला म्हणलं अजिबात इकडे पुढे फिरकायचं नाही म्हणलं. काका आले तर सासरा आहे तो. सासर मस्त आता म्हणणार आहे या आईला जावाय कोंबडा खा खसकावलाय बरं बोलवून जेवायला बरं. का करायचं सासऱ्यात आता हे झालंय म्हणायचं. देवाला जायचं आहे त्यामुळे स्वच्छ केलं त्यांनी पण घर सगळं. नाही तसं बी काकाने महिना झाला मटण सोडले. हा है ना. असं सोडलेलं चांगली गोष्ट आहे. अभिनंदन. मी काय सोडत नाही मला तुम्ही सोडा. तर घ्या पोरानो आपल्याला हळद मीठ. चला चला लसूण आणून द्या रे बाहेर. लसूण मामाला दे लसूण, मामाला सुरू दे लसूण. हा कोंड्या मामाला द्या. आणजा लसूण एका ताटात. मी बी येते हात धुतो. कोणता द्या. तिखट बनवायचं कसं बनवायचं सांग. नाही आपल्या घरच्या मसाल्यातलं घरच्या मसाल्यातलं बरं तिखटातलं का काय लय तिखटातलं लय तिखट करायचं का नॉर्मल. नाही नॉर्मल काय तिखट नाही. खा घे एकदा झणझणीत. तिखट खात नाही परत खावा जायचं नाही परत. असं आहे काय. बरोबर मग नॉर्मलच करतो. आपलं लय कशाला जात नाही म्हणल्यानं आपलं. हा मला तिकडे बसू नको. पलीकडे हे केलेलं आहे रक्त पडलेलं आहे. आले सर वट खाली पाय सोडून बस. आणला बघा लसूण. हा सोल आता लसूण तर मटणात लावशील पाला. आता आपली चूल त्या साईडला आहे. चूल आता पेटवायची आणि करायची. कोणता त्या आला आणि बिगर बेत खाता गेलाय असं कधीच होत नाही. गडीत सकाळी चालला होता. त्याला म्हणलं तू जर गेला तर ह्या गावाला इकडं तोंड सुद्धा व्हायचं नाही म्हणलं. तरी पण आता ते जेवण करून निघायचं. नाही नाही संध्याकाळचं नाही नाही संध्याकाळी नाही काय नाही. उद्या तुला कुठं पाहिजे तिकडं सोडतो निघून. आता जेवण करीन आणि जाईन बीडला. जेवायला 8 वाजते ते आता. नाही आता शिजायला एवढं नको. मग शिजायला का अजून तासाभरानं टाकायचं का लगेच टाकायचं. तू आता असं म्हणायला लागले मग तासाभरानच मला म्हणायला लागणार आहे. तू पुढचं मला प्लॅनिंग सांगितलं मग मी पण माझं प्लॅनिंग आता 2 तासानं लेट करतो. लेट पण थेट कार्यक्रम. आता काय तात्यानं खाल्लंय व्हायचं हायर पण उत्तर नाही. काय नाही आजच्या दिवस मुक्काम टाकायचा. का आपल्याला बघितलं की आर लागा मी काय म्हणतोय. आजच्या दिवस मुक्काम टाकायचा आणि उद्या ज्याला आपलं निवांत तुला जा काय अडवस नाही काय. तुम्ही म्हणत असाल आता बरीच जण जी ही आहे ती का जी लय पळणारी गाडी आहे का लय पळणार गाडी आहे ती कमेंटमध्ये शेवा टाकणार. आता म्हणणार देवाला पण जातोय खातोय पण तसं काय नाही. देव श्रद्धा अंधश्रद्धा आपण लय बाळगत नाही. श्रद्धा असते आपली देवावर पण अंधश्रद्धा जी आहे का अंधश्रद्धा अजिबात बाळगत नाही. तुम्ही किती जरी काय कमेंट बॉक्स शिवाय जरी भरलं तर मी त्याला घाबरत नाही. कारण आपण माणूस कसा स्वतः बुद्धीने चालणारा माणूस आहे. लोकांच्या बुद्धीने चालत नाही. बरोबर आहे ना. जे आपल्या मनाला पटते ते करायचं काय. लोक म्हणणार खाऊ पिऊ नको उपाशी राहा म्हणणार. बरं जाऊ दे आला गेला काय ते चूल पेटवा घे काय चूल पेटव चल. का तुला का पिलू कुठलाही आजारी पडायला सर्दी झाली चल कडान देतो तुला ह्या रस्सा पी. चल रस्सा पिला का सर्दी जाते निघून. हा असलं खवटत नाही म्हणून तिला बोकडाच लागते असं पोकाळ पोकाळ. आणता का लगेच म्हणते बघा आणता का फेकून घालायचे आणू का सांग. आणणार आहे का काकाचा आहे मामा जाणार आहे का आठपीठपीडीला. आता नाही होय रस्सा पेवा की सर्दी जाईल. नाही काय आणायचं असलं तर अर्धा किलो आणू. त्याला उरकावं लागेल लवकर. चला हाय हळद मीठ घ्या. अरे चूल पेटवणार ये गे. चूल पेटवून द्या लागते आपल्याला. त्याला जरा आपदा लागते हो. त्याला खालना असं कोपाट केलं का तसं लाकडी ठेवायची प्लास्टिकचा कागद कोचायचा. एकदा पेटवून दिलं का मग मी माझ्या नादात मी असतो या. व्हिडिओ कंटिन्यू करा बघा तुम्हाला दाखवतो बनवलेलं. पाहुणा राव आमचा आयफोनच घेण्याचं आलं या. का करायचं जळता जळणा त्या इंदोरात मांदळा पैसा या ढीगभर सगळ्यासारखा पैसा छापतोय बाबा रोज आणि हिथं आयफोन घेणार जेवायला. हे असंच असतंय माणूस. पैसा मस्त चिकार कमावती पण स्वतःच्या आयुष्यात कधी करत नाही ती. वाटत नाही पैसा पैसा मोड वाटत नाही. अहो जरा मनसोक्त जगाय शिका. आयुष्य गेला असंच आपलं
आता येतंय तर आपलं खावा कचकून. सरका लांब. हा ओ हॅलो आला फोन. फोन आला का हे असं चालू आहे, चलन चालू आहे. बिगर असं मोकळं फोन येत नाही तर कोणाला. हा? चलन डायरेक्ट 10 लाखात 20 लाखात असलं चलन आहे. अरे आपली आवाज नाही अरे हा बघितलं हिंदी बोलला का विशेष पैसाच सगळा सारखा पैसा आहे. मला पैसा नाही पैसाच नुसता असं नसतं आहो, काय अरे चौकडे बघायला लागतो आम्ही पण एन्जॉय आहे एन्जॉय करतोय की आता काय पैसा नुसता साठवत थोडी बसतोय अहो, सगळा सारखा पैसा आहे राव. हा? सगळा सारखा पैसा आहे. सगळ्यासारखा मग कोटभर रुपये रोज भांडवल उलाढाल होतीये. हा इकडे बघा लसूण सोलायचं चालू आहे. भाव हे ते चूल पेटवते तोपर्यंत आपला हिड यूज करून घ्यावं. ते दुसऱ्या हिडीवर तुम्हाला सेपरेट दाखवतो. काय अडचण नाही. बायको आली बघा स्वच्छ हात पाय धुवून सगळं चकाच्या गाडी. चांदी 70-73 लागले मोना लागली बघा आमची सूर लागायला. अरे देवा इथली पितळी कोण नेली उचलून. हाय 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 कटका ठेवाय. काका बसले होते इथं. असं आहे काय. काकाची काळजी घ्यायला लागते. ही पाहुणं देवाला चालले मग पाहुण्याला शिवून चालत नाही. आता जरा पाहुण्याला बाहेर बसवा लागतो पलीकडे. आरसोला की पोरांना लागा ना. अक्का माझी बघा हळद बीट घेऊन आली. आणि बापू कुठे गेले? का माहिती का कुठे गेली कोणा ठाव. पाहुणं मग काय कधी इंदूर फिरवताय राव. मी येणं झालाय त्याला काय करू आता तात्या काय म्हणलं तुम्हाला इंदोरला जावायला घेऊन या दोघं पण या म्हणून सांगितलं बरं, चलन त्यांना झालाय तुम्ही राव. कसं चलन पाठवलं तुम्ही. पुण्याला गेल्यावर राहिलं का बघितलं ना तुम्ही? काय पुण्याला गेल्यावर उचलून टाकलं तर रडा येत होतं पुण्यात नेलं म्हणून. त्यांना इंदूरला कधी यायचं त्याला? काय बोलणं म्हणलं मागच्या बारीने आलतो एक बामटे तुमची. तुम्ही तरी इथे फिरताय तुम्ही तरी इथे फिरते ते सगळे इंदूर फिरून आली ती अहो तीच म्हणलं पाहुण्याला काय सांगताय पाहुण्याला काय नाही ते का? गाडीला- केसा गरम नाही माझा हो. केसा गरम कशाला गरम आहे गरम करायचा सासऱ्यानं केसा गरम करायचा असतो या. तरी फिरव तिच्याव गरमच होतो एकदम नाही तसं नाही. ही सगळ्यासारख्या नोटा केशात भरल्या ना अशा हा. मग काय अडचण नाही. काय नाही किती लागणार आहे डिझेल त्याला हे गॅस टंकी आहे सीएनजी आणि हे काकाला कमी समजताय काय? काकाकडे पैसे नसू द्या पण जावायला काय कमी करणार नाही तर काय पाहिजे तुम्हाला? करा बरं केसा फुल. हा? करा बरं केसा फुल. तसं फुल करून चालतंय का तुम्ही नुसतं नाव काढा एकावं येत आहे सांगा चालतंय का बरं आता सांगा तुम्ही आता कधी जाणार आहे माघारी. आता हे देवासनं आलं का दुसऱ्या दिवशी देव बोलवून लगेच तिसऱ्या दिवशी बरं चालतंय मग जाऊ तुमच्या संग तात्या येतो. थांबवा. होय तुमच्या थांबताय संग. तात्या त्याचा भरोसा आम्ही सांगत नाही. तात्याचा भरोसा सांगत नाही मी तर येतो. आई ताई तू उद्या तिथं आहे. चला जाऊ गाडी घेऊन त्याच्या आईला एकदा तुम्हाला पण तर पुसवून येतो ना आपलं बघून फिर येतो. हा. एक बार खुद्या धुळा सारखं सासऱ्यानं बोलवायचं. म्हणतोय चला या या सासऱ्यानं बोलवायचं ना आपण जायचं नाही म्हणजे त्याचे असंच आहे की नाही ह्या बारी 100% येतो तुमचं सांग. चला नुसतं माझं मन बघताय काय जावाय काय तर सासरा काम निघलं बोलवलं पुन्हा म्हणजे राहिलं अजून. हा. कशाला 100% म्हणताय? पुन्हा शब्दात तुम्ही गावचाल. नाही नाही तसं काय नाही. सासऱ्याला माहिती आहे, एकदा शब्द दिला का दिला. या 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 एक दिवशी या महाकालचं दर्शन करू आपण बेस्ट पैकी पेटवली का चल चल पेटवले जरा ओले हात हलव जरा काळ 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 मसाला बिसाला दे. मिनिट आपलं तर कांदा कुठं करू. बरोबर. ए पोरानं बघून घ्या पाहुणं आता काय वाईट काय नाही आता अजून चल, ठीक आहे काय आयला नाही तसं काय त्याच्या आईला काय एवढं काय आहे काय. मटण तोडलंय. अरे हात लावला म्हणून काय झालं. मन स्वच्छ असलं विषय संपला. काय तर दांडचा बाळ लागते काय ती. नसतंय. त्याला काय असतं या काय मटण. हे, बरं हा जातो, ते विषय बरं बरं चालतंय. दमान जावा दमान या. गडबड करू नका. ड्रायव्हरला गाडी बिडी दमान चालू म्हणाव. ही आता निघाली ती हो. आता देवाला चालली ती मग उद्याच बोलायला ना. तुमच्या गावाकडच्या माणसांचं चाललंय ना? उद्याच्या बोनायला चालली ती. तर चला मित्रांनो करतोय बेत तुम्हाला पुढच्या व्हिडिओत दाखवतो आता.